तर वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ गाईज। तर आता आपण आज जाणार आहोत आत्याच्या घरी भाऊबीजेसाठी। तर आता पप्पा मी आणि आशिष निघालो आहोत। आता इथे पेट्रोल पंपावर वगैरे आपण भरून घेऊया CNG वगैरे। आणि इथून बघा शिवनेरी किल्ल्याचा जो नजारा आहे तो किती सुंदर दिसतोय। महाराजांची जन्मभूमी आहे आणि आपली मातृभूमी आहे। तर आता आपण चाललेलो आहोत रस्त्याने वगैरे आणि तिकडचा महाराष्ट्रामध्ये हेच आहे, कोणत्याही गावोगावी जायचं म्हटल्यावर नजारे, हिरवळ तिकडचा वारा, तिकडचं वातावरण एकदम मन प्रसन्न करणारं असतं। तर बघू शकता तुम्ही आता आपण निघालेलो आहोत। पप्पा गाडी चालवतात, तेवढीच त्यांची प्रॅक्टिस होईल। ऑफिसमुळे त्यांना फार ड्रायव्हिंग करायला मिळत नाही, त्यामुळे मग आज ते ड्राईव्ह करतात आणि तेवढीच त्यांच्या हातात जजमेंट बसेल वगैरे कारची। त्यामुळे आता आपण चाललो आहे। तर बघूया आत्याकडे काय काय होतं ते। हेच नका होऊ देऊ, फक्त गेअर टाकताना ना हँडल सीधा राहायला पाहिजे, इकडे तिकडे नाही हलला पाहिजे। डिस्ट्रिक्ट पुणे। तर आता आपण पोचतो आहोत आत्याच्या गावी आणि हे सगळं पुन्हा एकदा पाहून, खूप वर्षांनी पाहून खूप छान वाटतंय। आम्ही पहिले बसने वगैरे किंवा डोंगराने जेव्हा आमच्या गावी जायचो पप्पांच्या इकडे, तर खूप याच रस्त्याने जाणं येणं व्हायचं। तर इकडचा माहोल आणि इकडचा नजारा पाहून पुन्हा एकदा खूप छान वाटतंय। आणि आमच्या पप्पांचं गाव जे आहे ते डोंगरावर आहे, त्यामुळे इथूनच वर जाण्यासाठी डोंगर लागतो। तर इथे आत्याच्या इकडे येणं जाणं व्हायचंच। तर खूप छान वाटतं इकडं आल्यावरती खूप दिवसांनी, आणि आज आत्याला भेटायला मिळणार आहे। तर आता आम्ही निघतो। तर पाहू शकता तुम्ही इकडची हिरवळ आणि इकडचा नजारा किती सुंदर आहे। डोंगर दऱ्यांमध्ये आहे गाव आणि आजूबाजूने डोंगर, छान हिरवळ झाडं आणि सुसाट वारा, मोकळा आभाळ, सगळं अगदी मन प्रसन्न करणारं आणि स्वतःला शांत करणारं आहे सगळं। त्यामुळे इकडे आल्यावर खरंच खूप छान वाटतंय। आणि स्वतःच्या कारने आम्ही पहिल्यांदाच इकडे आलो आहोत भाऊबीजेच्या निमित्ताने, तर त्याचा एक वेगळाच आनंद आहे। आता थोड्याच वेळामध्ये आम्ही पोहोचूच आत्याच्या घरी आणि मग दाखवते तुम्हाला पुढे काय होतं ते। अशा रस्त्यांवर ना मधूनच चालायचं। मारा काका पाठीमागे तिकडे गाडी नाही जाणार। तांबे विलेजचं हे करते का? हां, व्हिडिओ बनवते। मारून आपण वळवायला तर आत्याकडे जायला इथे एक असा छोटासा रस्ता आहे आणि तिथून जायचं। तर बघा इथे नानी भाकऱ्या वगैरे बनवते, ही आत्याची मुलगी आहे। चहा वगैरे, भाऊबीजेचं प्रॉपर सेलिब्रेशन वगैरे आत्या ओवाळत आहेत पप्पांना। तर असं आत्याचं घर आहे आणि आत्याच्या सर्व मुलींना पण भेटायला मिळालं। तर खूप दिवसांनी आम्ही भेटलो, खूप छान वाटलं। आणि सगळं सेलिब्रेशन वगैरे चालू होतं। आमचे नाना वगैरे ते पण सर्व लोक आले होते, आजी पण आली होती आणि आत्याच्या सर्व मुली पण आल्या होत्या। एकच मुलगी फक्त जी मोठी मुलगी आहे तेवढी ती आली नव्हती, बाकी सगळे आले होते। आणि त्यांनी मस्त जेवायचा वगैरे पण बेत बनवलेला आणि मस्तपैकी जेवण वगैरे पण होईल आता थोड्या वेळात। हाँ हाँ पूछते मी आता।
तर बघा आत्यांनी कसं कुंकू लावलंय मला पूर्ण कपाळ भरून आणि आता ते क्लीन वगैरे करते. एवढं मोठं कुंकू चांगलं नाही दिसत आहे तर त्यामुळे व्यवस्थित करायला हवं त्याला. आणि तर मज्जा येते असं छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या की. तो खाणं पिणं फार टेन्शन नाही. त्या म्हाताऱ्या सगळं काय तिला काही करू देते नाही. बाळवते बिळवते तरी त्या म्हाताऱ्याच धुईते. तर आता निघायची वेळ झालेली आहे. आत्या वगैरे मामा बघा गाडी बघण्यासाठी आले आहेत. त्यांनी पाहिली नव्हती आधी त्यामुळे ते गाडी बघायला आल्यात. आणि मस्त उन्हं वगैरे पडली आहेत आणि आता निघायचा टाईम झाला आहे, संध्याकाळचा टाईम झाला आहे. परत मग संध्याकाळी भाऊबीजेसाठी मम्मीच्या इकडे पण जायचं आहे. तर त्यामुळे आम्ही थोडं लवकर निघालो आणि आता परत पप्पांनी घेतली आहे गाडी चालवायला आणि त्यामुळे त्यांची भरपूर प्रॅक्टिस होईल आज. तर आता मस्त परत हाच सुंदर नजारा बघत बघत घरी पोचू आणि मग परत तयारी वगैरे करून मम्मीच्या इकडे भाऊबीजेसाठी आपण जाणार आहोत. तर अशा प्रकारे आजचा दिवस एकदम वेगळा ठरला आणि खूप दिवसांनी आत्याकडे जायला मिळालं भाऊबीजेच्या निमित्ताने. आणि खूप वर्षांनी ॲक्च्युली आम्ही तिकडे गेलो. आता बरेच दिवस त्यांच्या गावी जाणं झालं नव्हतं कारण आमचं गाव पठारावर आहे. तर त्यामुळे पहिले आम्ही डोंगराने जायचो पण नंतर गाडीची सोय दुसऱ्या मार्गाने झाल्यामुळे आता या मार्गाने येणं होत नाही फार. तर गाडीने डिरेक्टली पप्पांच्या इकडे वरसावणे म्हणून एक गाव आहे पठारावरती, तर आम्ही तिकडे गाडीनेच जातो. त्यामुळे एवढं काही जाणं येणं होत नाही फार डोंगराच्या साईडने. त्यामुळे आत्याकडे पण येणं होत नाही. तर त्यानिमित्ताने आज यायला मिळालं तर खूप छान वाटलं त्यांना भेटून वगैरे. आणि त्यांच्या घरी येऊन त्यांच्या मुली सगळ्या भेटल्या, बोलल्या, मज्जा आली. कोण? अच्छा ना तर असा गेला मस्त आजचा दिवस. भाऊबीज मस्त सेलिब्रेट वगैरे झाली आणि असेच आयुष्यातले अनमोल क्षण टिपून ते जपूया. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये अशाच आठवणींना घेऊन. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.